नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वरदायिनी एज्युकेशन अभ्यासमालेमध्ये पुनश्च एकदा आपणा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण भूगोल विषयातील प्रकरण 2 स्थान व विस्तार या प्रकरणाचा अभ्यास करूया. विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 2 स्थान व विस्तार या प्रकरणामध्ये भारत देश तसेच ब्राझील देशाचा भौगोलिक तसेच ऐतिहासिक अभ्यास आपणास करायचा आहे. प्रस्तुत प्रकरणामध्ये भारत देश तसेच ब्राझील या दोन देशांचा तुलनात्मक अभ्यास आपणास करावयाचा आहे. भौगोलिकदृष्ट्या विचार केला असता भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे, तसेच आशिया खंडाच्या दक्षिण भागात हा देश आहे. ब्राझील या देशाचा विचार केला असता पृथ्वीवर ब्राझील देशाचा काही भाग उत्तर गोलार्धात, बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात आहे. तसेच या देशाचे स्थान पश्चिम गोलार्धात दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट हे आहे. ते 6°45' उत्तर अक्षवृत्तावर आहे. पृथ्वीच्या मध्यभागातून 0° विषुववृत्त गेलेले असून त्याला इंग्रजीमध्ये इक्वेटोर असे सुद्धा म्हणतात. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे 2 भागात विभाजन झालेले आहे, उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध. भारत देशाचा विचार केला असता भारताच्या मध्यभागातून 23°30' उत्तर कर्कवृत्त गेलेले असून ब्राझील देशाचा विचार केला असता ब्राझीलमधून 23°30' दक्षिण मकरवृत्त गेलेले आढळते. आकृती क्रमांक 2.1 भारत देशाच्या नकाशाचा विचार केला असता भारताचे शेजारचे देश व सीमेवरील जलाशयांची नावे पुढील प्रमाणे सांगता येतील. भारत देशाच्या पूर्व दिशेचा विचार केला असता भारताच्या पूर्वेला बांगलादेश, म्यानमार हे देश असून बंगालचा उपसागर आहे. भारत देशाच्या पश्चिमेकडील बाजूचा विचार केला असता भारताच्या पश्चिमेकडे पाकिस्तान हे राष्ट्र असून अरबी समुद्रसुद्धा आहे. भारत देशाच्या उत्तर सीमेचा विचार केला असता भारताच्या उत्तरेला अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान ही राष्ट्रे असलेली दिसून येतात. तसेच भारताच्या दक्षिणेकडे श्रीलंका, इंडोनेशिया ही राष्ट्रे असून भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर असलेला आढळतो. आकृती 2.2 ब्राझील या देशाचा अभ्यास करून ब्राझील देशाच्या शेजारील राष्ट्रे व महासागर यांचा विचार करा. ब्राझील देशाच्या उत्तर बाजूचा विचार केला असता ब्राझील देशाच्या उत्तरेला फ्रेंच गियाना, सुरिनाम, गियाना, व्हेनेझुएला, कोलंबिया इत्यादी राष्ट्रे असून उत्तर अटलांटिक महासागर असलेला दिसून येतो. पश्चिम दिशेचा विचार केला असता ब्राझील देशाच्या पश्चिमेला पेरू, बोलिव्हिया, पॅराग्वे इत्यादी राष्ट्र असलेली दिसून येतात. तर ब्राझील देशाच्या दक्षिणेला अर्जेंटिना, उरुग्वे ही राष्ट्रे आहेत. ब्राझील देशाच्या पूर्वेला दक्षिण अटलांटिक महासागर आहे. भारत देशाचा अक्षवृत्तीय विस्तार विचारात घेतला असता अक्षवृत्तीय विस्तार हा 8°4' उत्तर ते 37°6' उत्तर असा आहे. भारत देशाचा रेखावृत्तीय विस्तार विचारात घेतला असता तो 68°7' पूर्व ते 97°25' पूर्व रेखावृत्त असा आहे. ब्राझील देशाचा अक्षवृत्तीय विस्तार विचारात घेतला असता 5°15' उत्तर ते 33°45' दक्षिण अक्षवृत्त असा आहे. ब्राझील देशाचा रेखावृत्तीय विस्तार विचारात घेतला असता 35°45' पश्चिम ते 74°48' पश्चिम रेखावृत्त असा असलेला दिसून येतो. भारत देशाची राजधानी दिल्ली ही असून ब्राझील देशाची राजधानी ब्राझिलिया ही आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारत देश व ब्राझील या दोन्ही देशांच्या स्थान, विस्तार व सीमा या मुद्द्यांचा अभ्यास केल्यानंतर आता आपण भारत देश व ब्राझील या दोन्ही देशांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा अभ्यास करूया.
भारत देशाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा विचार केला असता भारत देश सुमारे 1.5 शतकांपर्यंत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. ब्राझील देशाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा विचार केला असता ब्राझील हा देश सुमारे 3 शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. 15 ऑगस्ट 1947ला भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. तर पोर्तुगलच्या अधिपत्याखाली असलेल्या ब्राझील देशाला 7 सप्टेंबर 1822ला स्वतंत्र म्हणून घोषित केले गेले व 29 ऑगस्ट 1825ला स्वतंत्र म्हणून मान्यता मिळाली. 26 जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन असून 15 नोव्हेंबर हा ब्राझील देशाचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. ब्राझील देशाचे ब्रीदवाक्य ऑर्डेम ए प्रोग्रेसो हे असून त्याचा अर्थ सुव्यवस्था आणि प्रगती असा होतो. ब्राझील देशाचे राष्ट्रगीत हिनो नाचिओनाल ब्राझिलेइरो हे आहे. ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश आहे. क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील 5वा मोठा देश असलेला दिसून येतो. लोकसंख्येनुसार जगात ब्राझील देशाचा 5वा क्रमांक असून भारताचा जगामध्ये 2रा क्रमांक आहे. क्षेत्रफळाचा विचार केला असता भारत देशाचा जगामध्ये 7वा क्रमांक आहे. भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त आहे. हा कार्यशील वयोगट असल्याने भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमीचा विचार केला असता स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या 20 वर्षात 3 युद्धांना सामोरे जाणे, अनेक भागातील दुष्काळी परिस्थिती अशा समस्यांना भारताला प्रामुख्याने तोंड द्यावे लागले. अशा स्वरूपाच्या अनेक समस्यांना तोंड दिल्यानंतरही भारत देश हा जगातील प्रमुख विकसनशील देश आहे. भारत देश आज एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विविध टप्प्यांवर झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग आला आहे. ब्राझील देशाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा विचार केला असता 1930 सालापासून तर 1985पर्यंत अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ हा देश लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता. 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्यांमधून हा देश सावरला आहे. जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने ब्राझीलकडे पाहिले जाते. विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत प्रकरणामध्ये भारत देश व ब्राझील या दोन्ही देशांचा तुलनात्मक अभ्यास करणे आवश्यक ठरते. प्रस्तुत प्रकरणावरील विस्तृत विवेचनानंतर आता आपण या पाठावरील स्वाध्याय याकडे वळूया. खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा. ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. योग्य. वाक्य क्रमांक 2. भारताच्या मध्यातून मकर वृत्त गेले आहे. प्रस्तुत वाक्य अयोग्य असून भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे हे वाक्य योग्य आहे. वाक्य क्रमांक 3. ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे. अयोग्य. ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा जास्त आहे हे वाक्य योग्य आहे. वाक्य क्रमांक 4. ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते. प्रस्तुत वाक्य योग्य आहे. वाक्य क्रमांक 5. ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे. प्रस्तुत वाक्य अयोग्य असून योग्य वाक्य ब्राझील देशाला अटलांटिक महासागराचा किनारा लाभला आहे हे आहे. वाक्य क्रमांक 6. भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे. प्रस्तुत वाक्य अयोग्य असून योग्य वाक्य भारताच्या वायव्येस पाकिस्तान हे राष्ट्र आहे हे आहे. वाक्य क्रमांक 7. भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात. हे वाक्य योग्य आहे. प्रश्न दुसरा. थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 1. स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले? उत्तर. स्वातंत्र्योत्तर काळात भारत व ब्राझील या देशांना पुढील समस्यांना तोंड द्यावे लागले. स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या 20 वर्षात भारताला 3 युद्धांना सामोरे जावे लागले.
तसेच स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विविध प्रांतातील लोकांना दुष्काळांनाही सामोरे जावे लागले. याशिवाय स्वातंत्र्योत्तर काळात भारतास विविध वित्तीय समस्या, आर्थिक विकासाचा मंदवेग इत्यादी समस्यांनाही तोंड द्यावे लागले. याशिवाय ब्राझील देशाचा विचार केला असता ब्राझील देशाला स्वातंत्र्योत्तर काळात विविध स्वरूपाच्या वित्तीय समस्यांना तोंड द्यावे लागले. अशा रीतीने भारत देश व ब्राझील या दोन्ही देशांचा विचार केला असता दोन्ही देशांना स्वातंत्र्योत्तर कालखंडात विविध समस्यांना सामोरे जावे लागले. प्रश्न क्रमांक 2. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशात स्थानांसंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत? उत्तर: भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे, तर ब्राझील देशाचा विचार केला असता ब्राझील देशाचे स्थान उत्तर, दक्षिण व पश्चिम गोलार्धात आहे. भारत देश आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे, तर ब्राझील देशाचा विचार केला असता ब्राझील हा देश अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे. प्रश्न 3. भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा. भारत देशाच्या अक्षवृत्तीय विस्ताराचा विचार केला असता भारताच्या मुख्य भूमीचा अक्षवृत्तीय विस्तार 8 अंश 4 मिनिटे उत्तर अक्षवृत्त ते 37 अंश 6 मिनिटे उत्तर अक्षवृत्त असा आहे. तसेच भारताच्या रेखावृत्तीय विस्ताराचा विचार केला असता भारताचा रेखावृत्तीय विस्तार 68 अंश 7 मिनिटे पूर्व रेखावृत्त ते 97 अंश 25 मिनिटे पूर्व रेखावृत्त असा आहे. ब्राझील देशाच्या अक्षवृत्तीय विस्ताराचा विचार केला असता ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार 5 अंश 15 मिनिटे उत्तर अक्षवृत्त ते 33 अंश 45 मिनिटे दक्षिण अक्षवृत्त असा आहे. रेखावृत्तीय विस्ताराचा विचार केला असता ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारताच्या रेखावृत्तीय विस्तारापेक्षा जास्त असलेला दिसून येतो. ब्राझील देशाचा रेखावृत्तीय विस्तार 34 अंश 45 मिनिटे पश्चिम रेखावृत्त ते 73 अंश 48 मिनिटे पश्चिम रेखावृत्त असा आहे. प्रश्न क्रमांक 3. अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा. वाक्य क्रमांक 1. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक या नावाने ओळखले जाते. उत्तर: भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट या नावाने ओळखले जाते. वाक्य क्रमांक 2. दक्षिण अमेरिका खंडातील हे 2 देश ब्राझीलच्या सीमेलगत नाही. उत्तर: दक्षिण अमेरिका खंडातील चिली व इक्वेडोर हे 2 देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत. वाक्य क्रमांक 3. भारत देश व ब्राझील या दोन्ही देशातील राजवट रिकामी जागा प्रकारची आहे. उत्तर: भारत देश व ब्राझील या दोन्ही देशामध्ये प्रजासत्ताक या प्रकारची राजवट असलेली दिसून येते. वाक्य क्रमांक 4. खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो? विद्यार्थी मित्रांनो, आकृतीचा विचार केला असता आकृती क्रमांक 1 ही ब्राझीलचा आकार योग्य प्रकारे दर्शवते. वाक्य क्रमांक 5. खालीलपैकी कोणता आकार भारताचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो? दिलेल्या 4 आकृत्यांपैकी आकृती क्रमांक 3 ही भारताचा आकार योग्य प्रकारे दर्शवते. वाक्य क्रमांक 6. गोलार्धांचा विचार करता खालीलपैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे? भारत देश हा उत्तर पूर्व गोलार्धात येत असल्यामुळे दिलेल्या आकृत्यांपैकी आकृती क्रमांक 3 ही योग्य आहे. वाक्य क्रमांक 7. गोलार्धांचा विचार करता ब्राझील प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोलार्धात आहे? ब्राझील देशाचा विचार केला असता ब्राझील हा प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात येतो. त्यामुळे दिलेल्या आकृत्यांपैकी आकृती क्रमांक 2 ही योग्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे प्रस्तुत प्रकरणामध्ये भारत देश व ब्राझील या 2 देशांचा अभ्यास आपण केला. प्रस्तुत विवेचनावरून आपल्याला हे प्रकरण समजायला सोपे जाईल अशी आशा बाळगतो.